तुम्ही मासेप्रेमी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. उन्हाचा तडाखा आता चांगलाच जाणवू लागलाय. इतर कोणत्याही वर्षांच्या तुलनेत यंदा जरा जास्तच ऊन आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आहारात काय असायला हवं आणि काय नाही हे माहिती देखील हवं. विशेषतः मासे. जर तुम्ही या दिवसात मासे खात असाल तर कोणते मासे खायला हवेत आणि कोणते टाळायला हवेत हे देखील माहीत असायला पाहिजे. काही मासे उष्ण असतात. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून किंवा पारंपरिक अनुभवांनुसार हे मासे शरीरामध्ये उष्णता वाढवू शकतात. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ले तर पित्त, उष्णता किंवा अंगात जळजळ होऊ शकते. हे मासे कोणते चला जाणून घेऊयात. यात सगळ्यात आधी येते ती म्हणजे सुरमई. हा मासा खरं तर पौष्टिक पण तरीही उष्ण असल्यामुळे तो जास्त खाल्ला तर अंगामध्ये उष्णता जाणवू शकते आणि पोट देखील बिघडू शकते. बांगडा. हा मासाही प्रवृत्तीने तसा उष्णच. या माशामध्ये तेल अधिक प्रमाणात असते. त्यामुळे याचं जास्त सेवन केल्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. कोळंबी. हा खरं तर खूप जणांच्या आवडीचा मासा पण हा देखील गरम पडतो. याच्या अतिसेवनामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. खेकडा. हा तर या दिवसात अजिबात खाऊ नका कारण त्यामुळे जुलाब होण्याची आणि उष्णता वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यातल्या त्यात जर काही खायचं असेलच तर पापलेट, बोंबील, मांदेली, तिसऱ्या, बोईट असे काही मासे तुम्ही खाऊ शकता पण ते देखील प्रमाणातच. यातील काही मासे तुम्ही खाऊ शकता असं आम्ही म्हणतोय पण तरी देखील तुम्ही ते कोणत्या स्वरूपात खात आहात ते देखील महत्वाचं आहे. म्हणजे जर खूप मसाला आणि तळलेले मासे असतील तर ते शरीरातील उष्णता वाढवतीलच आणि तुम्हाला इतर तक्रारीही होतील. मासे हे कालवण रूपात खात असाल तर त्यातील थोडी उष्णता कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात मासे खा पण थोडं जपूनच.